मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये गेल्या एका वर्षामधील वेगवेगळ्या क्षेत्रांमधून एमसीक्यू विचारले जातात आणि करंट अफेअर्सचं तुमचं जर प्रिपरेशन कंप्लीट झालेलं असेल तरच तुम्ही या सेक्शनमध्ये स्कोरिंग करू शकता. त्यासाठीच करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण गेल्या एका वर्षातील महत्त्वाच्या करंट अफेअर्सवरती आधारित एमसीक्यू पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच 100 महत्त्वाचे एमसीक्यू डिस्कस करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 3 इयर आणि 5 इयर लॉ सीईटी साठी असणारी लाईव्ह बॅच 24 ऑगस्ट पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेली आहे. तर लाईट बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेबल पीडीएफ नोट्स, तसेच एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बूस्टर टेस्ट आणि यासोबतच प्लस बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आणि फिजिकल स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरनं ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर सीईटीचा कोर्स सर्च करून तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला जॉईनिंगमध्ये काही अडचण येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. प्रश्न आहे, विच पब्लिक सेक्टर बँक रेज्ड 10,000 crores थ्रू इट्स मेड इन ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बुक इश्युअन्स ऑन March 6, 2026? 6 मार्च 2026 रोजी पहिल्यांदाच ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सद्वारे 10,000 कोटी उभारणारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? तर बँक ऑफ बडोदाने 6 मार्च 2026 रोजी पहिल्यांदाच 10,000 कोटींचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जारी केले. 7 व 10 वर्षाच्या मुदतीचे हे बॉन्ड्स बीएसई व एनएसई वर सूचीबद्ध असून निधी हरित व शाश्वत पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे ऑप्शन डी बँक ऑफ बडोदा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who set the Guinness World Record for the fastest 50-meter limbo skating with a time of 7.46 seconds in February 2025? फेब्रुवारी 2025 मध्ये 7.46 सेकंदात 50 मीटर लिंबो स्केटिंगचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी प्रस्थापित केला? तर सृष्टी धर्मेंद्र शर्माने 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील साईधाम सिटी येथे 7.46 सेकंदात 50 मीटर लिंबो स्केटिंग पूर्ण करून स्वतःचाच 2023 मधील 9.59 सेकंदाचा विक्रम मोडला. म्हणून सृष्टी धर्मेश शर्मा ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री अनाउन्स्ड अ रिजनल फर्स्ट सोशल मीडिया बॅन फॉर मायनर्स बिलो 16 इयर्स फ्रॉम मार्च 28, 2026? 28 मार्च 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लागू करणारा प्रादेशिक स्तरावरील पहिला देश कोणता? तर इंडोनेशियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी टिकटॉक, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रवेशावर 28 मार्च 2026 पासून निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. म्हणून ऑप्शन सी इंडोनेशिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच बेंगलुरू based space startup signed an MOU with a BAL to develop a satellite technology for very low earth orbit. व्हेरी लो अर्थ ऑर्बिट साठी उपग्रह तंत्रज्ञान विकसित करणारी बेल सोबत सामंजस्य करार करणारे बेंगळुरू स्थित स्टार्टअप कोणते? तर मार्च 2026 मध्ये बेलाट्रिक्स एरोस्पेस आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी 100 ते 450 किलोमीटर उंचीवरील उपग्रह प्रणाली विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला. म्हणून बेलाट्रिक्स एरोस्पेस ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which city developed the AI-based G-Spider robot for hazardous canal maintenance to eliminate manual scavenging? धोकादायक कालव्यांच्या स्वच्छतेसाठी व मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग समाप्त करण्यासाठी AI आधारित जी स्पायडर रोबोट कोणत्या शहरात तैनात करण्यात आला? तर तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने जेन रोबोटिक इनोव्हेशन्स विकसित AI आधारित जी स्पायडर रोबोट अमेझंजन कालव्याच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत तैनात केला. म्हणून तिरुवनंतपुरम ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ॲक्सेसिबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी पार्टनर्ड विथ ॲक्सेसिबिलिटी क्लाउड टू डिलिव्हर AI ऑगमेंटेड ॲक्सेसिबिलिटी सोल्युशन ग्लोबली? जागतिक स्तरावर AI सक्षम प्रवेश योग्यता उपाय उपलब्ध करून देण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी क्लाउड सोबत भागीदारी करणारी कंपनी कोणती?
तर इक्वल वेब टेक्नॉलॉजीजने ॲक्सेसिबिलिटी क्लाउड सोबत भागीदारी करून WCAG 2.2 EN 301549 आणि ADA सेक्शन 508 मानकांनुसार AI आधारित प्रवेश योग्यता उपाय विकसित करण्याची घोषणा केली. म्हणून ऑप्शन बी इक्वल वेब टेक्नॉलॉजीज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी डिड श्री संजय सेठ inaugurated the Advanced आधार सेवा केंद्र on March 6, 2026. तर 6 मार्च 2026 रोजी श्री संजय सेठ यांनी प्रगत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर रांचीतील कांटाटोली येथील एस्टेट प्लाझामध्ये 6 मार्च 2026 रोजी संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी ॲडव्हान्स्ड आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. रांची ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट विल होस्ट द इनॉग्रल खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026? तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026च्या उद्घाटनाचे यजमान राज्य कोणते आहे? तर 25 मार्च ते 6 एप्रिल 2026 दरम्यान रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 आयोजित करण्यात आला होता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. विच कंट्री अप्रूव्ड द वर्ल्ड्स फर्स्ट iPS स्टेम सेल थेरपीज फॉर पार्किन्सन्स डिसीज अँड हार्ट फेल्युअर? पार्किन्सन्स रोग व हृदयविकारासाठी जगातील पहिल्या iPS स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा देश कोणता? तर जपानने iPS स्टेम सेल आधारित उपचारांना मान्यता दिली. ही संकल्पना 2012च्या नोबेल विजेते शिन्या यामानाका यांच्या संशोधनावरती आधारित आहे. म्हणून जापान ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian cricketer became the first Indian to receive her own Barbie doll and join the Barbie Dream Team ahead of International Women's Day 2026? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 पूर्वी स्वतःच्या प्रतिमेवरील बार्बी डॉल मिळवणारी आणि बार्बी ड्रीम टीम मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण? तर स्मृती मंधानाला मॅटलने इंटरनॅशनल वुमेन्स डे 2026 पूर्वी तिच्या प्रतिमेवरील बार्बी डॉल अर्पण केली. ती बार्बी ड्रीम टीम मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. म्हणून ऑप्शन डी स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ अ इंडियन नेव्हीज मेरीटाईम सिक्युरिटी मिशन launched in 2019 to protect merchant ships and vital trade routes in the Gulf of Oman and Strait of Hormuz. 2019 मध्ये आखाते ओमान व हॉर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजे व महत्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन संकल्प 19 जून 2019 रोजी सुरू करण्यात आला. भारतीय व्यापारी जहाजे, ऊर्जा पुरवठा व महत्वाच्या सागरी मार्गाचे संरक्षण हा याचा उद्देश आहे. म्हणून ऑपरेशन संकल्प ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट लॉन्च्ड द दिव्यांग सहाय्यक पोर्टल, इंडियाज फर्स्ट इंटिग्रेटेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर डिसेबिलिटी वेलफेअर स्कीम्स? दिव्यांग कल्याण योजनांसाठी भारतातील पहिले एकात्मिक ऑनलाईन दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? तर फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्राने हे पोर्टल सुरू केले. आधार, UDID, DBT प्रणालीशी एकत्र करून हे ऑनलाईन पोर्टल ऑनलाईन अर्ज तसेच ट्रॅकिंग व AI आधारित तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देते. म्हणून महाराष्ट्र ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु स्कोर्ड द फास्टेस्ट सेंचुरी इन T20 वर्ल्ड कप हिस्ट्री विथ 33 बॉल 100? T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान 33 चेंडूत शतक कोणी झळकावले? तर फिन ॲलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत 33 चेंडूत शतक झळकावून क्रिस गेलचा 47 चेंडूचा विक्रम मोडला. म्हणून फिन ॲलन ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सो इन विच US स्टेट वॉज द फर्स्ट महात्मा गांधी बस अनवेल्ड? अमेरिकेतील कोणत्या राज्यात महात्मा गांधीच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर 4 मार्च 2026 रोजी मिसुला येथील युनिव्हर्सिटी ऑफ मोंटाना येथे भारत सरकारच्या वतीने गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. म्हणून मोंटाना ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which university signed an MOU with the Ministry of Social Justice and Empowerment to promote accessibility and inclusion for persons with disabilities?
दिव्यांग व्यक्तीसाठी समावेशकता वाढवण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयासोबत सामंजस्य करार कोणत्या विद्यापीठाने केला? तर दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, प्रवेश योग्यता, संशोधन व समावेशक शिक्षणासाठी हा सामंजस्य करार पॉंडिचेरी विद्यापीठाकडनं करण्यात आला. म्हणून ऑप्शन ए पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड प्रेसिडेंट ऑफ जिओ प्लॅटफॉर्म्स टू लीड इट्स इंटरनॅशनल एक्सपान्शन? जिओ प्लॅटफॉर्मच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर 35 वर्षाहून अधिक अनुभव असलेले डॅन बेली लंडन स्थित असून जिओच्या जागतिक विस्ताराचे नेतृत्व ते करणार आहेत. म्हणून डॅन बेली ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु अज्युम्ड चार्ज ॲज अ चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ गेल इंडिया लिमिटेड ऑन March 1, 2026? तर 1 मार्च 2026 रोजी गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर दीपक गुप्ता यांनी 1 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ हा 28 फेब्रुवारी 2029 पर्यंत राहणार आहे. म्हणून ऑप्शन बी दीपक गुप्ता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian state proposed banning social media use for children below 16 years in budget 2026-27? 2026-27च्या अर्थसंकल्पात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी प्रस्तावित करणारे राज्य कोणते? तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात हा प्रस्ताव मांडला होता. याचा उद्देश डिजिटल व्यसन व हानिकारक ऑनलाईन सामग्रीपासून मुलांचे संरक्षण करणे असा होता. म्हणून कर्नाटका ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री विल होस्ट द भारत स्टील 2026 समिट बिगिनिंग ऑन 16th of April 2026? तर 16 एप्रिल 2026 पासून आयोजित भारत स्टील 2026 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर 16 एप्रिल 2026 पासून नवी दिल्ली येथे 2 दिवसीय भारत स्टील 2026 परिषद आयोजित केली होती आणि यामध्ये हरित स्टील व तंत्रज्ञानावरती भर दिला गेला. म्हणून भारत ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट इज इंटरनॅशनल वुमन्स डे ऑब्झर्व्ड एव्हरी इयर? आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिला सक्षमीकरण, समानता आणि अधिकारांना प्रोत्साहन देते. म्हणून ऑप्शन सी 8 मार्च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अप्रूव्ड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲज अ इंटरिम CEO ऑफ फिनो पेमेंट्स बँक? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनो पेमेंट्स बँकच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणास मान्यता दिली? तर RBIने केतन मर्चंट यांची 3 महिन्यांसाठी फिनो पेमेंट्स बँकचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती मंजूर केली. ते यापूर्वी बँकेचे चीफ फायनान्शियल ऑफिसर होते. ही नियुक्ती MD व CEO ऋषी गुप्ता यांच्या GST प्रकरणातील अटकेनंतर करण्यात आली. म्हणून केतन मर्चंट ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच बँक लॉन्च द स्पेशलाइज्ड यस इसेन्स वुमन्स सॅलरी अकाउंट फॉर वर्किंग वुमन? कार्यरत महिलांसाठी एस इसेन्स वुमन सॅलरी अकाउंट कोणत्या बँकेने सुरू केले? तर येस बँकने कार्यरत महिलांसाठी एस इसेन्स वुमन सॅलरी अकाउंट सुरू केले. यात पहिल्या वर्षी मोफत लॉकर, 5 लाख टॉपअप आरोग्य विमा, वार्षिक आरोग्य तपासणी आणि एलिजन्स डेबिट कार्डद्वारे कॅशबॅक सुविधा दिली जाते. म्हणून ऑप्शन बी एस बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंपनी लॉन्च द कॅम्पेन चुनिये भरोसा अपनोसा and appointed Pankaj Tripathi as its brand ambassador? चुनिये भरोसा अपनोसा ही मोहीम सुरू करून पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती कोणत्या कंपनीने केली? तर SBI जनरल इन्शुरन्सने चुनिये भरोसा अपनोसा ही मोहीम सुरू केली आणि पंकज त्रिपाठी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडले. त्याच्यामुळे SBI जनरल इन्शुरन्स ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who became the first Indian economist to receive the University of Chicago Alumni Award for Professional Achievement? University of Chicago Alumni Award for Professional Achievement मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ कोण ठरले? तर KV सुब्रमण्यम हे 85 वर्षाच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ ठरले. ते 2018 ते 2021 या काळात भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते. म्हणून KV सुब्रमण्यम ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी वॉज द 9th इंटरनॅशनल
Santal conference addressed by President Draupadi Murmu held on 7 March 2026. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 मार्च 2026 रोजी संबोधित केलेली 9वी आंतरराष्ट्रीय संताळ परिषद कोणत्या शहरात झाली? तर 9वी आंतरराष्ट्रीय संताळ परिषद 7 मार्च 2026 रोजी दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताळ हुल 1855, ओल चिकीलिपी आणि पंडित रघुनाथ मुर्मू यांच्या योगदानाचा यामध्ये उल्लेख केला. म्हणून दार्जिलिंग ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी मेंबर्स आर पार्ट ऑफ द हाय लेवल कमिटी कॉन्स्टिट्यूटेड टू प्रपोज रिफॉर्म्स फॉर अ सेज पॉलिसी? विशेष आर्थिक क्षेत्र धोरणातील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीत किती सदस्य आहेत? तर भारत सरकारने सेज ऍक्ट 2005चा आढावा घेऊन सेज 2.0 आराखडा तयार करण्यासाठी 17 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे ऑप्शन ए 17 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड ॲज द 55th चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट इन 2026? 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती S.A. धर्माधिकारी यांची 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यांना तमिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांनी शपथ दिली. म्हणून न्यायमूर्ती S.A. धर्माधिकारी ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Under which Government of India initiative was NHCX hackathon organized by the National Health Authority? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेला NHCX हॅकथॉन भारत सरकारच्या कोणत्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला? तर NHCX हॅकथॉन हा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आला. याचा उद्देश नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्सचेंज साठी डिजिटल आणि ओपन सोर्स उपाय विकसित करणे हा होता. म्हणून आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which city did the Indian Army's Central Command organize its first ever strategic communication conclave on 7 March 2026? भारतीय लष्कराच्या मध्य कमांडने 7 मार्च 2026 रोजी पहिले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह कोणत्या शहरात आयोजित केले? तर भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने 7 मार्च 2026 रोजी लखनौ उत्तर प्रदेश येथे पहिले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह आयोजित केले. सुमारे 500 प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला होता. म्हणून लखनौ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज इंडियाज ग्लोबल रँक इन अ हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 इन टर्म्स ऑफ नंबर्स ऑफ बिलियनियर्स? हुरुम ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर हुरुम ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारतात 308हून अधिक अब्जाधीश आहेत आणि भारत जगात 3ऱ्या क्रमांकावरती आहे. भारतातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती सुमारे 112 लाख कोटी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3ऱ्या क्रमांकावर. तर प्रश्न आहे, विच डिजिटल पेमेंट कंपनी लॉन्च्ड अन AI powered नॅचरल लँग्वेज सर्च फीचर बिल्ट ऑन अ मायक्रोसॉफ्ट फाउंड्री? मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीवर आधारित AI सक्षम नैसर्गिक भाषा शोध सुविधा कोणत्या डिजिटल पेमेंट कंपनीने सुरू केली? तर फोनपेने मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीवरती आधारित AI सक्षम नॅचरल लँग्वेज सर्च ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे व्हॉइस आणि टेक्स्टद्वारे पेमेंट तसेच फास्टॅगचे रिचार्ज किंवा सोन्याची किंमत तपासणे आणि व्यवहार ट्रॅक करणे शक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फोन पे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट गव्हर्नमेंट अनाउन्स द लॉन्च ऑफ अ CM श्री स्कूल ऑन द लाईन्स ऑफ PM श्री स्कूल्स? तर PM श्री स्कूलच्या धर्तीवरती CM श्री स्कूल्स सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? हरियाणाने PM श्री स्कूलच्या धर्तीवरती CM श्री स्कूल ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये शाळेमध्ये CBSE अभ्यासक्रम तसेच कौशल्य आधारित शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च्ड द मेरी रसोई स्कीम टू प्रोव्हाइड फ्री फूड किट्स टू 40 लाख ब्लू कार्ड होल्डर फॅमिलीज?
40 लाख ब्ल्यू कार्ड होल्डर कुटुंबांना मोफत अन्न किट देण्यासाठी मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर पंजाबने मेरी रसोई योजना सुरू केली. या योजनेमधून एप्रिल-जून 2026 या पहिल्या टप्प्यात 40 लाख ब्ल्यू कार्ड धारक कुटुंबांना चणा डाळ, साखर आणि आयोडीनयुक्त मीठ तसेच हळद आणि मोहरीचे तेल दिले गेले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. पुढचा प्रश्न आहे ऑन विच डेट इज अ नॅशनल सायन्स डे ऑब्झर्व्ड एव्हरी इयर इन इंडिया? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी रोजी सर सी व्ही रमन यांनी 1928 मध्ये रमन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 1986 मध्ये भारत सरकारने हा दिवस घोषित केला होता. म्हणून 28 फेब्रुवारी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु हॅज टेकन ॲडिशनल चार्ज ॲज अ सीईओ ऑफ नीती आयोग? नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर 1994 बॅचच्या IAS अधिकारी निधी छिब्बर यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये BVR सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नीती आयोगच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. निधी छिब्बर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री साइंड अ न्यू MOU विथ इंडिया ऑन अ फॉरेस्ट वाईल्ड लाईफ बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज? वन्यजीवन, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सहकार्यासाठी भारतासोबत नवीन सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या देशाने केला? तर भारत आणि नेपाळ यांनी वन्यजीव संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल यांसाठी नवीन MOU केला. यात वाघ, हत्ती, गेंडा व हिमचित्ता संरक्षणावरती भर देण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळ ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच सिटी विल होस्ट द AI समिट 2027? AI समिट 2027 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पर्मलिन यांनी AI समिट 2027 चे आयोजन जिनेव्हा येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑप्शन बी जिनेव्हा याचं योग्य उत्तर आहे. Which organization successfully conducted 3 flight trials of indigenous Vishorats missile system? स्वदेशी विशोरॅट्स क्षेपणास्त्र प्रणालीच्या 3 यशस्वी चाचण्या कोणत्या संस्थेने घेतल्या? तर DRDOने ओडिशातील चांदीपूर येथे स्वदेशी विशोरॅट्स क्षेपणास्त्र प्रणालीच्या सलग 3 यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. ही प्रणाली कमी उंचीवरील हवाई लक्ष्यांचा नाश करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे DRDO ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच फॉर्मर इंडिया कॅप्टन विल हॅव अ स्टँड नेम्ड आफ्टर हिम ॲट मुंबईज वानखेडे स्टेडियम? मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या नावाने स्टँडचे नामकरण करण्यात येणार आहे? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियम मधील लेव्हल 1 स्टँडला रवी शास्त्री यांचे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रवी शास्त्री ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट विल वर्ल्ड NGO डे 2026 बी ऑब्झर्व्ड ग्लोबली? जागतिक NGO दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक NGO दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, मानवी हक्क आणि आपत्ती निवारणातील स्वयंसेवी संस्थांच्या योगदानांचा गौरव करतो. म्हणून 27 फेब्रुवारी ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian state established its first dark sky park at Ariyur Shola Reserve Forest in Koli Hills? कोली हिल्स मधील आर्यूर शोला राखीव वनात राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या राज्याने स्थापन केले? तर तमिळनाडूने नामक्कल जिल्ह्यातील कोली हिल्स येथील आर्यूर शोला रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये पहिले डार्क स्काय पार्क स्थापन केले. याचा उद्देश प्रकाश प्रदूषण कमी करणे, खगोल पर्यटन आणि रात्रीच्या आकाशाचे संरक्षण करणे हा आहे. त्यामुळे तामिळनाडू ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country's first ever blue bond issued by DFCC Bank was duly listed on NSE International Exchange at a gift city? तर DFCC बँकेने जारी केलेला देशातील पहिला ब्ल्यू बॉन्ड गिफ्ट सिटी मधील NSE इंटरनॅशनल एक्सचेंज वर दुहेरी सूचीबद्ध करणारा देश कोणता? तर श्रीलंकेच्या DFCC बँकने LKR 3 अब्ज किमतीचा पहिला ब्ल्यू बॉन्ड जारी केला. हा कोलंबो स्टॉक एक्सचेंज नंतर गिफ्ट सिटी मधील NSE इंटरनॅशनल एक्सचेंज वर
सूचीबद्ध झाला. म्हणून श्रीलंका ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which city was Micron's first India ATMP semiconductor plant inaugurated? मायक्रॉनची भारतातील पहिली ATMP सेमीकंडक्टर प्रकल्प सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सानंद येथे मायक्रॉनच्या 22,500 कोटीच्या ATMP सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले. म्हणून सानंद ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which Indian state was the new blind groundwater fish species घिचक नकाना discovered? घिचक नकाना ही नवीन अंध भूजल मासळीची प्रजाती कोणत्या राज्यात आढळली? तर आसामच्या गोलपार जिल्ह्यातील विहिरीत घिचक नकाना ही नवीन अंध भूजल मासळीची प्रजाती सापडली. ईशान्य भारतातील ही पहिली भूजल मासळी आहे. म्हणून आसाम ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. Which city hosted the national conference on UDISE Plus in February 2026? फेब्रुवारी 2026 मध्ये UDISE Plus वरील राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने ओडिशा सरकारच्या सहकार्याने भुवनेश्वर येथे UDISE राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. म्हणून भुवनेश्वर ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which team won its maiden Ranji Trophy title in 2025-26 season? 2025-26 च्या हंगामात प्रथमच रणजी ट्रॉफी विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर जम्मू काश्मीरने कर्नाटकचा पराभव करून 67 वर्षानंतर प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली. म्हणून जम्मू काश्मीर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which city set a Guinness World Record by planting 251,446 saplings in 1 hour? एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? तर 1 मार्च 2026 रोजी वाराणसी येथे 20,000 सहभागींच्या मदतीने एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज विक्रम प्रस्थापित करण्यात आला. म्हणून वाराणसी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which payment company partnered with the Nani AI to launch an agentic AI platform enabling in-call UPI payments? तर लाईव्ह कॉल दरम्यान UPI पेमेंट सक्षम करणारे एजेंटिक AI प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी नानी AI ने कोणत्या पेमेंट कंपनीशी भागीदारी केली? तर नानी AI आणि रेझर पे यांनी ग्राहकांना कॉल दरम्यान UPI पेमेंट करण्याची सुविधा देणारे एजेंटिक AI कलेक्शन प्लॅटफॉर्म सुरू केले. म्हणून रेझर पे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which organization provided a 1,050 million USD to direct loan to IIFL Home Finance and acted as mandated lead arranger? IIFL Home Financeला $150 मिलियन थेट कर्ज देऊन संपूर्ण $300 मिलियन वित्तीय पॅकेजसाठी मॅन्डेटेड लीड अरेंजर म्हणून कोणत्या संस्थेने काम केले? तर ADB ने IIFL होम फायनान्सला $150 मिलियन थेट कर्ज दिले, तसेच $300 मिलियन वित्तीय पॅकेजसाठी लीड अरेंजर व बुक रनर म्हणून काम केले. म्हणून आशियाई विकास बँक ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. In which Indian state has a GAIL approved a 1,736 crore greenfield wind power project? गेलने 1,736 कोटीच्या ग्रीनफील्ड पवन ऊर्जा प्रकल्पास कोणत्या राज्यात मंजुरी दिली आहे? तर गेलने महाराष्ट्रात 1,736 कोटीच्या 300 ते 350 मेगावॉट क्षमतेच्या ग्रीनफील्ड पवन ऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली असून 2030 पर्यंत 2 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणून महाराष्ट्र ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूशन फॉर्मलाइज्ड अ फ्रेमवर्क फॉर ॲक्शन विथ द इंटरनॅशनल सोलर अलायन्स टू ॲडव्हान्स सोलर स्किल्स अँड कॅपॅसिटी बिल्डिंग? आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA सोबत सौर कौशल्य व क्षमता विकासासाठी फ्रेमवर्क फॉर ॲक्शन कोणत्या संस्थेने केला? तर IIT दिल्ली आणि ISA यांनी सौर ऊर्जा, मानव संसाधन विकास, शैक्षणिक कार्यक्रम, संयुक्त संशोधन व ज्ञान देवाणघेवाण यासाठी फ्रेमवर्क ऑफ ॲक्शनवर स्वाक्षरी केली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी IIT दिल्ली.
Which state signed an MOU with the GIZ and SMCG to prepare basin-based master plan for the Ichamati and Jalangi rivers? इच्छामती आणि जलांगी नदीसाठी बेसिन बेस्ड मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी GIZ आणि SMCG सोबत MOU कोणत्या राज्याने केला? तर पश्चिम बंगाल सरकारने GIZ आणि स्टेट मिशन फॉर क्लीन गंगा सोबत इच्छामती व जलांगी नदी खोऱ्यांसाठी बेसिन बेस्ड मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी MOU केला. म्हणून ऑप्शन सी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल याचं योग्य उत्तर आहे. When will World Wildlife Day 2026 be observed globally? जागतिक वन्यजीव दिन 2026 कधी साजरा केला जातो? जागतिक वन्यजीव दिन 2026 कधी साजरा केला गेला? तर जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी 3 मार्च रोजी CITES कराराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स कॉन्झर्विंग हेल्थ हेरिटेज अँड लाईव्हलीहुड्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 मार्च ऑप्शन डी. विच कंट्री अनाउन्स्ड अ स्ट्रॅटेजिक एनर्जी पार्टनरशिप विथ इंडिया अँड ॲग्रीड ऑन CAD 2.6 बिलियन युरेनियम सप्लाय डील? भारतासोबत स्ट्रॅटेजिक एनर्जी पार्टनरशिप जाहीर करून CAD 2006 अब्ज किमतीच्या युरेनियम पुरवठा करारास कोणत्या देशाने मान्यता दिली? कॅनडाने भारतासोबत स्ट्रॅटेजिक एनर्जी पार्टनरशिप जाहीर केली. कॅमिको आणि भारताच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी यांच्यात CAD 2.6 अब्ज किमतीचा युरेनियम पुरवठा करार झाला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅनडा ऑप्शन ए. विच स्टेट इशूड अन SOP फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट फॉर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स? उच्च शैक्षणिक संस्थांसाठी हीट वेव्ह मॅनेजमेंट बाबत SOP कोणत्या राज्याने जारी केली? ओडिशाच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालय व विद्यापीठांसाठी उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी SOP जारी केली. म्हणून ओडिशा ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इन्स्टिट्यूशन साइंड अ MOU विथ HCL टेक टू ड्राईव्ह डीप टेक इनोव्हेशन फॉर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स दॅट इज GCCs? ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर GCCs साठी डीप टेक इनोव्हेशनला चालना देण्यासाठी HCL टेकने कोणत्या संस्थेसोबत MOU केला? तर HCL टेक आणि IIT कानपूर यांनी AI, रोबोटिक्स, प्रगत अभियांत्रिकी आणि डीप टेक संशोधनासाठी MOU केला. म्हणून IIT कानपूर ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. वेअर डिड MEIT अनवेल द इंडिजिनस 30 किलोवॅट वाइड बँड गॅप बेस्ड इंटिग्रेटेड ड्राईव्ह सिस्टीम फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स? MEITY ने स्वदेशी 30 किलोवॅट वाइड बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ड्राईव्ह सिस्टीमचे अनावरण कोणत्या शहरात केले? MEITY ने IIT मद्रास चेन्नई येथे नामपेट अंतर्गत विकसित 30 किलोवॅट वाइड बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ड्राईव्ह सिस्टीमचे अनावरण केले. म्हणून चेन्नई ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट एक्सपोर्टेड इट्स फर्स्ट कन्साइनमेंट ऑफ अ GI टॅग्ड काबरी अंगलॉंग जिंजर टू लंडन? GI टॅग प्राप्त काबरी अंगलॉंग जिंजरची पहिली निर्यात लंडनला कोणत्या राज्याने केली? तर आसामने GI टॅग प्राप्त काबरी अंगलॉंग जिंजरची पहिली निर्यात लंडनला केली. या आल्याला 2015 मध्ये GI टॅग मिळाला होता. म्हणून आसाम ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who assumed charge as a Director General of a Naval Armament on 1st of March 2026? 1 मार्च 2026 रोजी डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल आर्ममेंट पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर 1994 बॅचचे इंडियन नेव्हल आर्मी सर्व्हिस अधिकारी BP सिंग यांनी 1 मार्च 2026 रोजी डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल आर्ममेंट पदाचा कार्यभार स्वीकारला. म्हणून BP सिंग ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was appointed as the interim chairman and managing director of Engineers India Limited from 1st of March 2026? तर 1 मार्च 2026 पासून इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारत सरकारने 1 मार्च 2026 पासून प्रवीण M खानुजा यांची 3 महिन्यांसाठी किंवा नियमित CMD नियुक्त होईपर्यंत इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या अंतरिम CMD म्हणून नियुक्ती केली. म्हणून
प्रवीण एम खनुजा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री रिन्यूड अ 75 बिलियन बायलॅटरल करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट विथ इंडिया फॉर 3 more years? भारतासोबत 75 अब्ज द्विपक्षीय चलन अदलाबदल करन्सी स्वॅप करार आणखी 3 वर्षासाठी कोणत्या देशाने नूतनीकरण केला? तर जपानने 4 मार्च 2026 पासून भारतासोबतचा 75 अब्ज चलन अदलाबदल करार आणखी 3 वर्षासाठी नूतनीकरण केला. हा करार आरबीआय आणि बँक ऑफ जापान यांच्यात झाला. म्हणून जापान ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु बिकेम द फर्स्ट काश्मीरी वुमन सुपरिंटेंडंट ऑफ श्रीनगर सेंट्रल जेल? श्रीनगर सेंट्रल जेलच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मार्च 2026 मध्ये सबा शॉल यांनी श्रीनगर सेंट्रल जेलच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. म्हणून सबा शॉल ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी वॉज द 11th रायसीना डायलॉग हेल्ड फ्रॉम 5 to 7 मार्च 2026? 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान 11वा रायसीना डायलॉग कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर 11वा रायसीना डायलॉग 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. 2026 ची थीम होती संस्कारा, असोशन, अकोमोडेशन, ॲडव्हान्समेंट. म्हणून नवी दिल्ली ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विच स्टेट लॉन्च्ड द 12.66 crore चॅलेंज फंड टू प्रमोट रुरल एंटरप्रेन्योरशिप? ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी 12.66 कोटीचा चॅलेंज फंड कोणत्या राज्याने सुरू केला? तर तेलंगणाने 12.66 कोटीचा चॅलेंज फंड सुरू केला. या योजनेत महिला व युवक उद्योजकतेवर विशेष भर दिला असून SERP, टी हब, व्ही हब आणि बिट्स पिलानी हैदराबाद यांच्या सहकार्याने याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणून तेलंगणा ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज नेम्ड इन टाइम्स वुमन्स ऑफ इयर 2026 लिस्ट फॉर ॲडव्हान्सिंग गर्ल्स एज्युकेशन इन रूरल इंडिया? ग्रामीण भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्याबद्दल टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 यादीत कोणाचा समावेश करण्यात आला? तर एज्युकेट गर्ल्स संस्थेच्या संस्थापक सफिना हुसेन यांचा टाइम वुमन ऑफ द इयर 2026 यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या संस्थेने 20 लाखांहून अधिक मुलींना पुन्हा शिक्षण व्यवस्थेत आणले आहे. म्हणून सफिना हुसेन ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी वॉज द AI पॉवर्ड सक्षम स्किल सर्व्हे लॉन्च्ड? AI सक्षम स्किल सर्व्हे कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर मुंबईतील एच वेस्ट वॉर्डमध्ये AI आधारित सक्षम स्किल सर्व्हे सुरू करण्यात आला. यामध्ये 55,000 घरांचे सर्वेक्षण करून युवकांच्या कौशल्यांचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणून मुंबई ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट इज द इंटरनॅशनल डे फॉर डिसआर्ममेंट अँड नॉन प्रोलिफरेशन अवेअरनेस ऑब्झर्व्ड? आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 5 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावानुसार साजरा केला जातो. म्हणून 5 मार्च ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इन्स्टिट्यूशन साइंड अ 5-year MOU विथ द सर्व्हे ऑफ इंडिया फॉर जिओस्पेशियल रिसर्च अँड इनोव्हेशन? जिओस्पेशियल संशोधन व नवोपक्रमासाठी सर्व्हे ऑफ इंडिया सोबत 5 वर्षाचा MOU कोणत्या संस्थेने केला? तर सर्व्हे ऑफ इंडिया आणि केरला डिजिटल युनिव्हर्सिटी यांनी जिओ इन्फॉर्मेटिक्स, AI आणि मशीन लर्निंग आधारित जिओस्पेशियल संशोधनासाठी 5 वर्षाचा MOU केला. म्हणून केरळ डिजिटल विद्यापीठ, केरला डिजिटल युनिव्हर्सिटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट वॉज द हनुमान प्रोजेक्ट लॉन्च्ड टू रिड्यूस ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट? मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर 3 मार्च 2026 रोजी आंध्र प्रदेशात हनुमान म्हणजेच हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ अ वाईल्ड लाईफ प्रकल्प सुरू करण्यात आला. यात 100हून अधिक रॅपिड रिस्पॉन्स व्हेकल्स आणि वाईल्ड लाईफ ॲम्ब्युलन्सेस तैनात करण्यात आल्या. म्हणून आंध्र प्रदेश ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
Which international organization partnered with the Niti Aayog to improve nutrition and health outcome in aspirational district and blocks across India? भारतात aspirational district आणि aspirational blocks मध्ये पोषण व आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी नीती आयोग सोबत कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भागीदारी केली? तर युनिसेफ आणि नीती आयोग यांनी मातृ व बालपोषण, अंगणवाडी सेवा, आरोग्य व्यवस्था आणि IMP ऍक्ट फॉर न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे CSR निधीचा वाटप वाढवण्यासाठी भागीदारी केली. म्हणून युनिसेफ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट लॉन्च्ड मी हेल्थ मोबाईल ॲप फॉर हेल्थ केअर सर्व्हिसेस? नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी हेल्थ ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? तर केरळने मी हेल्थ ॲप सुरू केले. यामध्ये रुग्णालय, प्रयोगशाळा, रक्तपेढी, डॉक्टर अपॉइंटमेंट, हेल्थ ID इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून केरळ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट डिड अमित शाह डेडिकेट द इफ्को सल्फ्युरिक ॲसिड प्लांट अँड लॉन्च कोऑपरेटिव्ह इनिशिएटिव्ह? तर अमित शाह यांनी इफ्को सल्फ्युरिक ॲसिड प्लांट राष्ट्राला समर्पित करून सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केले? तर 6 मार्च 2026 रोजी ओडिशातील पारादीप व भुवनेश्वर येथे अमित शाह यांनी SAP 3 चे उद्घाटन केले. तसेच 3,275 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सहकार प्रकल्पांचे लोकार्पण केले. म्हणून ओडिशा ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री बिकेम द फर्स्ट इन द अमेरिकाज टू एलिमिनेट लेप्रेसी ॲज अ पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम? सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO कडून पडताळणी मिळवणारा पहिला अमेरिकन देश कोणता? तर चिली हा अमेरिकेतील पहिला आणि जगातील 4था देश ठरला ज्याला WHO ने कुष्ठरोग सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन झाल्याची मान्यता दिली. म्हणून चिली ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाय विच इयर डज द रिपोर्ट प्रोजेक्ट अ मेजर सर्ज इन ओबिसिटी रिलेटेड हेल्थ कंडिशन अमंग इंडियन यूथ? अहवालानुसार भारतीय युवकांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यामध्ये मोठी वाढ कोणत्या वर्षापर्यंत होण्याचा अंदाज आहे? तर अहवालानुसार 2030 पर्यंत भारतीय मुलांमध्ये व किशोर वयीनांमध्ये लठ्ठपणामुळे MASLD, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे 2030 ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. ऑन विच रिव्हर विल इंडिया बिल्ड इट्स फर्स्ट रिव्हरलाईन लाईट हाऊसेस अंडर नॅशनल वॉटरवे 2? नॅशनल वॉटरवे 2 अंतर्गत भारतातील पहिले नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर उभारले जाणार आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर पांडू, बोगीबिल, सिलघाट आणि बिस्वनाथ घाट येथे 84 कोटी खर्च करून 4 सौर ऊर्जेवर चालणारे रिव्हराईन लाईट हाऊस उभारले जातील. म्हणून ब्रह्मपुत्रा नदी ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट अनाउन्स्ड 25,000 इन्सेंटिव्ह फॉर अ कपल्स हॅव्हिंग सेकंड और अ थर्ड चाइल्ड? दुसरे किंवा तिसरे अपत्य झाल्यास 25,000 प्रोत्साहन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? तर आंध्र प्रदेशने घटत्या टोटल फर्टिलिटी रेटला आळा घालण्यासाठी दुसरे किंवा तिसरे अपत्य झालेल्या कुटुंबांना 25,000 प्रोत्साहन जाहीर केले. म्हणून आंध्र प्रदेश ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. Which Indian company was selected as the official partner for UNESCO's World Engineering Day for Sustainable Development 2026? युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून कोणत्या भारतीय कंपनीची निवड झाली आहे? तर युनेस्को अंतर्गत वर्ल्ड इंजिनिअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड होणारी अदानी समूह ही पहिली भारतीय संस्था ठरली. म्हणून अदानी ग्रुप ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज रिअपॉइंटेड ॲज अ ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया फॉर ॲडिशनल 1 year टर्म? अतिरिक्त 1 वर्षासाठी भारताचे औषध महानियंत्रक म्हणून पुनर्नियुक्ती कोणाची करण्यात आली? तर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉक्टर राजीव रघुवंशी यांना DCGI म्हणून अतिरिक्त 1 वर्षासाठी पुनर्नियुक्ती मंजूर केली. म्हणून डॉक्टर राजीव रघुवंशी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी was the official logo of the world's first franchise-based cycling league of India unveiled? जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित सायकलिंग लीग ऑफ इंडियाचा अधिकृत लोगो कोणत्या शहरात अनावरण करण्यात आला?
तर 5 मार्च 2026 रोजी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे सायकलिंग लीग ऑफ इंडियाचा लोगो अनावरण केला. म्हणून नवी दिल्ली ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who became the first woman to be appointed as a chief superintendent of a functional nuclear power plant in India? भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर RM नच्चुमई यांनी 15 मार्च 2026 रोजी कर्नाटकामधील कैगा अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक ठरल्या. हा प्रकल्प NPCIL अंतर्गत कार्यरत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी RM नच्चुमई. Which organization launched the National Climate Stack Innovation Challenge with the top prize of 15 lakh? 15 लाखांचे प्रथम पारितोषिक असलेले नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज कोणत्या संस्थेने सुरू केले? तर नाबार्डने ग्रामीण भारतातील हवामान प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले. ही स्पर्धा DICRA प्लॅटफॉर्मवरती आधारित असून गेट्स फाउंडेशन व डालबर्ग ॲडवायझर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक हे 15 लाखाचे आहे. म्हणून ऑप्शन ए नाबार्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which territory has been at the center of a diplomatic tensions between the United States and Denmark? अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यातील राजनैतिक तणावाच्या केंद्रस्थानी कोणता प्रदेश राहिला आहे? तर ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या अधिपत्याखाली स्वायत्त प्रदेश म्हणून आर्टिकमधील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या धोरणात्मक स्थानामुळे अमेरिका डेन्मार्क संबंधामध्ये तणाव निर्माण झाला असून नाटोच्या आर्टिक सेंट्री उपक्रमालाही यामुळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून ग्रीनलँड ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट वेअर सांबर डियर रेकॉर्डेड ॲट अ अनयुज्युअली हाय अल्टिट्यूड फॉर द फर्स्ट टाइम? सांबर हरिण प्रथमच असामान्य उंचीवर कोणत्या भारतीय राज्यात आढळते? तर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील कालाटोप खजियार आणि गमगुल वन्यजीव अभयारण्यात 2500 ते 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर सांबर हरिणांचे अस्तित्व प्रथमच नोंदविण्यात आले आहे. म्हणून ऑप्शन डी हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड ॲज द व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ऑफ इंडिया विथ इफेक्ट फ्रॉम एप्रिल 1, 2026? तर 1 एप्रिल 2026 पासून भारताचे उपसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी 1 एप्रिल 2026 पासून भारताचे उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पुणे येथील दक्षिण कमांडचे GOC इन्चार्ज होते. त्यांनी लेफ्टनंट जनरल PP सिंग यांची जागा घेतली. म्हणून ऑप्शन बी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच कंट्री इज द जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज लिमिटिए 2026 being conducted with the participation of the Indian Armed Forces? भारतीय सशस्त्र दलांच्या सहभागासह आयोजित लमिटिए 2026 संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर लमिटिए 2026 चा 11वा संयुक्त लष्करी सराव सेशल्स मध्ये आयोजित करण्यात आला आहे. लमिटिए म्हणजे क्रिओल भाषेत मैत्री आणि 2026 मध्ये प्रथमच भारतीय सेना, नौदल आणि वायुदल तिन्ही दलांचा सहभाग याच्यामध्ये असून 12 दिवसांच्या सरावात उपपारंपरिक कारवाया, शांतता मोहिमा व संयुक्त नियोजनावरती भर देण्यात आला आहे. म्हणून ऑप्शन बी सेशल्स याचं योग्य उत्तर आहे. Which bank partnered with Swiggy to launch the co-branded credit card BLCK and ORNG offering savings of up to 48,000 annually? स्विगीने BLCK आणि ORNG सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी ज्यातून वार्षिक 48,000 पर्यंत बचत मिळू शकते कोणत्या बँकेशी भागीदारी केली? तर स्विगी आणि HDFCने BLCK व ORNG सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले. फूड डिलिव्हरी, इन्स्टामार्ट, डायनिंग आणि ऑनलाईन खरेदीवर कॅशबॅक व सवलतीद्वारे वार्षिक 48,000 पर्यंत बचतीची सुविधा मिळते. त्यामुळे HDFC बँक ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु टुक ओव्हर ॲज द इंटरिम CEO ऑफ इंडिगो? इंडिगोचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर पीटर एल्बर्स यांनी 10 मार्च 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर इंडिगोचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी अंतरिम CEO पद स्वीकारले.
डिसेंबर 2025 मधील ऑपरेशनल संकट व DGCAच्या तपासानंतर ही नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राहुल भाटिया ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Where was the International Malaria Conference 2026 held by the ICMR National Institute of Malaria Research? ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च द्वारे आयोजित इंटरनॅशनल मलेरिया कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चने 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे परिषद आयोजित केली. परिषदेची थीम होती डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. नवी दिल्ली. In which country did the Ministry of Panchayati Raj organize the national conference to celebrate 1 year of the सशक्त पंचायत नेत्री अभियान? सशक्त पंचायत नेत्री अभियानाच्या 1 वर्ष पूर्तीनिमित्त पंचायती राज मंत्रालयाने राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? तर ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या अभियानाअंतर्गत 7.18 लाखाहून अधिक महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले असून 744 मॉडेल महिला स्नेही ग्रामपंचायती ओळखण्यात आल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी नवी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country is the headquarter of ABB which announced a $75 million investment in India in 2026? तर 2026 मध्ये भारतात 75 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा करणाऱ्या ABB कंपनीचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ABB ही स्वित्झर्लंड स्थित ऑटोमेशन व इलेक्ट्रिफिकेशन कंपनी आहे. 2026 मध्ये भारतात 75 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची घोषणा या कंपनीद्वारे करण्यात आली असून यापूर्वी 2025 मध्ये 35 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक झाली होती. म्हणून ऑप्शन डी स्वित्झर्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Where will the MSME Symposium 2026 organized by the Indian Foundation for Quality Management be held? तर इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट आयोजित MSME सिम्पोजियम 2026 कुठे आयोजित केले गेले? 20 मार्च 2026 रोजी अण्णा विद्यापीठ चेन्नई येथे हा परिसंवाद आयोजित झाला. याची थीम आहे इंडिया नीड्स अ रिसर्जंट MSME सेक्टर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चेन्नई. Who was named the new supreme leader of Iran by the Assembly of Experts? असेंब्ली ऑफ एक्सपर्टने इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती केली? अयतोल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर असेंब्ली ऑफ एक्सपर्टने 56 वर्षीय मुजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली. म्हणून ऑप्शन सी मुजतबा खामेनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country officially ratified the framework agreement of the International Solar Alliance, that is ISA? इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISAच्या फ्रेमवर्क ॲग्रीमेंटला अधिकृत मान्यता कोणत्या देशाने दिली? तर रोमेनियाने ISA फ्रेमवर्क ॲग्रीमेंटला अधिकृत मान्यता दिली. ISA ही भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेली जागतिक सौर ऊर्जा भागीदारी आहे. म्हणून ऑप्शन सी रोमेनिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country served as the partner country for the 40th edition of आहार 2026? आहार 2026च्या 40व्या आवृत्तीसाठी भागीदार देश कोणता आहे? तर आहार 2026 चे आयोजन 10 ते 14 मार्च 2026 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे झाले. ITPO आयोजित या प्रदर्शनात इटली हा पार्टनर कंट्री होता. सुमारे 17 देशातील 1800 प्रदर्शक यामध्ये सहभागी झाले होते. म्हणून ऑप्शन बी इटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशाच पद्धतीने लॉ सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक सुद्धा आता Amazonवरती, फ्लिपकार्टवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल असून थिअरीच्या बुकमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिकांच्या बुकमध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्नांचा संच दिलेला असून या दोन्ही बुक्समध्ये तुम्हाला प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक्स ऑर्डर करा आणि लॉ सीईटीचं प्रिपरेशन अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅचला जॉईन करायला विसरू नका.
कारण या बॅचमध्ये अगदी परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.